बघायला मिळतं, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग कसा आहे, संकुचित आहे किंवा अडचणीचा आहे, आणि ज्यांना तो सापडतो, वाचा वाचा, ज्यांना तो सापडतो, किती लोक आहेत? आता तुम्हाला सापडलाय का मार्ग? यस किंवा नो सांगा मला. जर तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग समजला आहे की येशू ख्रिस्त जीवनाचा मार्ग आहे, काय आहे? मार्ग आहे, तर लक्षात ठेवा, जे त्याला आवडत नाही ते तुमच्या आणि माझ्या जीवनातून आज दूर झालेलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येण्याचा उद्देश आणि महत्वाचं कारण हेच बायबल तुम्हाला आणि मला सांगत आहे. जे प्रभूला आवडत नाही आणि जे प्रभूने तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्गात जाण्यासाठी जो मार्ग मोकळा केलेला आहे, स्वर्गात जाण्याचा मार्ग, आणि जे लोक अडखळत आहे पापामध्ये, काय करा? त्या लोकांनी पश्चाताप करा. जर तुम्हाला त्या दरवाजामध्ये जायचं असेल तर लाल परी लक्षात ठेवा, चंगराचंगरी जगामध्ये होणार. काय होणार? पण तुम्हाला पाऊल पायरीवरती टाकायचं आहे, जमिनीवरतून पाऊल उचलायचं आणि कुठं टाकायचं आहे? आतमध्ये एंट्री किंवा आतमध्ये प्रवेश तुम्हाला आणि मला म्हणा करायचा आहे. आणि जर तुम्ही आणि मी जर प्रवेश केला तर आज थोडके लोक आहेत स्वर्गाच्या मार्गात जाणारे, तडजोड करून स्वर्गात नाही जात. जाणार का? निर्णय घ्या जीवनामध्ये. करायचं तर चांगलं करा, सेवा कार्य करा. नसल करायची तर प्रभू येशू ख्रिस्ताला बाय बाय करून टाका. या जगातल्या लोकांना, मनुष्याला कधीच घाबरू नका. करायची तर बिनधास्त सेवा कार्य करा आणि त्या लोकांना स्पष्ट रीतीने सांगा, मला जीवनाचा मार्ग सापडलाय आणि या जगातल्या रहाटीमध्ये, जगातल्या घाणीमध्ये मी गुंतणार नाहीये. पण काही लोकांना तडजोड करायची सवय आहे ना, ऍडजस्टमेंट. सांगण्याची गरज नाही पुढून ऍडजस्टमेंट कशी करायची, तडजोड कशी करायची. हे पण करा थोडं, ते पण करा थोडं, त्याला काय होतं, याला काय होतं, करा. मग डमरू वाजन ना तेव्हा तुम्हाला कळेल, चाबूक काढील ना प्रभू त्यावेळेस तुम्हाला आणि मला कळेल, फटका ज्यावेळेस प्रभू तुम्हाला आणि मला देईन त्यावेळेस कळेल, ज्यावेळेस छडी काढीन रपक्यान प्रभू वळेन त्या वळ उठन ना, मग त्यावेळेस कळेल बॅ 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 करताना. मग हे रिलॅटिव्ह आहे, हे खरोखर आहे आपल्या लाईफ मध्ये. स्वर्गाचा मार्ग कितीतरी लोकांनी चुकावला आहे आणि जे टिकून राहतील, जे धरून राहतील प्रभू येशू ख्रिस्ताला आणि हे जगामध्ये जे चाललंय त्याला विरोध करतील, मला ते करायचं नाही, म्हणा आमेन. ठेवते घरात तर ठेवू द्या, नाही ठेवले तर काढू द्या बाहेर, म्हणा आमेन. हे ख्रिस्ती जीवन आहे. त्याग केला तर त्याग केला, वाईट टाकलं तर वाईट टाकलं, रुसले तर रुसले, फुगले तर फुगले, काही होऊ द्या, काही घेणं नाही आणि काही देणं नाही. मला जर स्वर्गाचा मार्ग कळालेला आहे तर मला स्वर्गाच्या मार्गामध्ये जर मी प्रवेश केलेला आहे, देवाने जर माझी आज निवड केलेली आहे आणि मला जर तो प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग जर समजला आहे तर मला तसं जगायचंय. येशू मसीह की, येशू मसीह की. मला सापडलाय. शेजाऱ्याला म्हणा, तुला सापडला. सापडला असता तो मार्ग सोडूच नका त्याला. सगळ्यांना सोडा, हा ना, सगळ्यांना सोडून द्या. पण ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलंय
त्याला तुम्ही बोला तुमचा आवाज ही कबुली आहे बर का. त्याला तुम्ही सोडू म्हणजे तो पण तुम्हाला सोडणार नाही. येशू मसीह की. पुढे एक वचन वाचा. प्रेक्षितांचे कृत्याचा 12वा अध्याय. मिळालं का? 12वा अध्याय वचन क्रमांक 16. मग पेत्र तसंच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. वाचा बाग कोणीतरी वाचा. मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. अजून कोणतरी वाचा. मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. कोण थक्क झाले? बोला काय कोण थक्क झाले? कळालं का वचन तुम्हाला? मग पेत्र तसा ठोकीत राहिला असता त्याने दरवाजा उघडला. काय उघडला? सगळेजण म्हणा काय उघडला? शेजाऱ्याला म्हणा तुझ्या अंतःकरणाचा दरवाजा उघडला का? काय म्हणतो शेजारी सांगा मला. प्रभू येशू ख्रिस्त देखील दरवाजा वाजवत आहे. प्रत्येक मनुष्याचा इतिहास या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे. तो म्हणतो मी दाराशी उभा आहे आणि मी तुझ्या हृदयाचा दार ठोकत आहे. आणि आज देवाचे सेवक देखील आज मंडळीचा काय ठोकीत आहे. रविवारी बुधवारी ज्या दिवशी भक्ती आहे किंवा फोनच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून बायबलच्या वचनाच्या माध्यमातून स्तुती आराधनेच्या माध्यमातून काय ठोकतात? बोला काय ठोकतात? कोणाचा? मंडळीचा. याचा अर्थ काय? पेत्र मंडळीला काय करतं या ठिकाणी? काय करत आहे? जागरूक जागे व्हा, जागे व्हा. येशू प्रभू की. काय व्हा? म्हणा शेजाऱ्याला जागे व्हा. हा. तर पेत्र देखील तुम्ही आणि मी पाहिलं हा देवाचा निवडलेला पात्र होता आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे तो दरवाजा ठोकीत राहिला. काय ठोकीत राहिला? देवाच्या सेवकांना देखील वारंवार देवाच्या वचनातून मंडळीचा दरवाजा ठोकावला तो अंतःकरणाचा. ठाक 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 आहे ना. काही दरवाजा लावून घेतात. नाही उघडणारच नाही मी दरवाजा. पास्टरनी वाजू द्या नाही तर मोठा येऊ द्या. बड़ा पास्टर आने दो, कुछ भी नहीं होने वाला, हम दरवाजा खोलेंगे नहीं. किती चांगलं वचन सांगू द्या, किती बेस्ट तुझी आराधना घेऊ द्या, सगळं काही होऊ द्या, पण आमचा दरवाजा उघडायचा नाही. दरवाजा लावून घेतलेले आतून कडी लावतात लोक. माहितीये ना दरवाजाला काय काय लावतात? आहे ना. मग अशा लोकांना कळत पण नाही की तो चोर आहे का नेमका मेंढपाळ आहे. मेंढपाळाला पण चोर म्हणतात. मेंढपाळ दरवाजा वाजवतो पण मेंढपाळाची वाणी कळत नाही लोकांना. मेंढपाळ पण दरवाजा वाजवतो आणि लोकांना वाटतं चोर आला, चोर आला. अरे उघडू नको दरवाजा. मेंढपाळ वाजवतोच दरवाजा. टकाक 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 टकाक. खोल दरवाजा. येशू प्रभू की. दरवाजा खोल परंतु दरवाजा उघडत. पेत्र पण दरवाजा ठोकत आहे. मंडळीतल्या लोकांनो 13-14 वर्ष झाले दरवाजा ठोकत आहे. मनाने ठोकत नाही, बुद्धीने ठोकत नाही.
तर देवाच्या वचनातून तुमच्या अंतःकरणाचा दरवाजा ठोकला जात आहे. आणि मग तुम्ही जर स्वतःहून जर दरवाजा उघडला नाही, प्रभूच्या वचनाला रिस्पॉन्स जर तुम्ही आणि मी जर दिला नाही, तर काय होईल याचा विचार करा. येशू प्रभू की काय होईल याचा विचार करा. पण दरवाजा जर उघडला तर त्याचाही परिणाम काय होईल हाही विचार करा. पेत्र वारंवार दरवाजा वाजू लागला आहे ना. मंडळी थोडी थांबली, शिष्य थोडे थांबले. परंतु कालांतराने तुम्ही आणि मी या वचनामध्ये पाहिलं, दरवाजा ओपन झाला, दरवाजा खुलला गेला. आणि परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलं आहे की ते दरवाजा खोलून त्यावेळेस त्यांनी पाहिलं, त्यावेळेस ते लोक काय झालेले आहेत, आश्चर्यचकित झालेले आहे. काय पाहिलं त्यांनी, काय पाहिलं? अरे वाचा ना त्याच्यामध्येच. मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. पेत्राला पाहून ते थक्क झाले. अरे वा, मेंढपाळ आमच्या दरवाजामध्ये उभा राहिला चक्क. हे कसं काय झालं? हा कसं काय चमत्कार झाला? या उघड गोष्ट शक्य कसं काय झाली? हा पेत्र परत विश्वासामध्ये कसा आला? अनेक गोष्टी तुम्ही आणि मी त्याच्यातून शिकू शकतो, अनेक गोष्टी. परंतु या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळते, ह्या लोकांनी काय केलं? अरे हा तर माग गेला होता, प्रभूला यांनी नाकारलं होतं, प्रभूला धिक्कारलं होतं, प्रभूला त्यांनी सोडलं होतं. आणि तो पेत्र परत आला दरवाजामध्ये, अनंत काळचा दरवाजा परत त्यांनी घेतला, मार्ग सत्य जीवनाचा परत त्यांनी रस्ता पकडला, स्वर्गात जाण्याची परत त्याला आशा उत्पन्न झाली आणि तो परत पाठीमागे फिरला. बायबलच्या वचनात लिहिलाय, शिष्यांना फार आनंद झाला. देवाच्या लोकांना आठवा, जे लोक परत गेलेले आहेत ना, थोडा आठवा आणि अशी प्रार्थना कराच की प्रभू जे लोक माग गेले आहेत ना, त्यांचा दरवाजा जाऊन हृदयाचा मी ठोकेन आणि ते उघडतील. मी जाईल, देवाचं वचन त्या लोकांना परत सांगेल आणि पुन्हा पुन्हा मी जर त्यांना देवाचं वचन सांगितलं तर देवाचं वचन त्या भावाला, त्या बहिणीला पश्चातापी अंतःकरण देईन तुमच्या आणि माझ्याद्वारे. आणि तो ख्रिस्ताला सोडून गेलेला भाऊ आणि बहीण परत प्रभूच्या राज्यामध्ये, अनंत काळच्या जीवनामध्ये परत त्या रस्त्यावरती येतील आणि ते म्हणतील, जगणं मला ख्रिस्त आहे, मरणं मला लाभ आहे. आमेन. म्हणून गेलेल्या लोकांना त्यांच्या हृदयाचा दरवाजा उघडा जाऊन ठाक ठाक ठोका आणि त्याला सांगा देवाचं वचन, सांगा देवाचा शब्द, त्याला परत आणा प्रभूच्या राज्यामध्ये. नाही तर मग नाशाच्या दरवाजामध्ये तो जाईल. येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की शिष्याने देखील दरवाजा, देवाचा सेवक ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतो, दरवाजा उघडे करा. कडी वाजवली ना, टाक टाक टाक, प्रेज द लॉर्ड म्हटलं का, उघडा दरवाजा. या ना पास्टर, या घरात, आमच्या स्वागत आहे तुमचं. दरवाजा बंद करू नका घेऊ, पुढचा दरवाजा बंद करा, मागच्या दरवाजाने कोपऱ्यामध्ये जाऊन बसा आणि असं सांगा, पास्टर घरी नाहीत म्हणून. जाते दे बरोबर. पास्टर नाही आला तुमच्या घरात, येशू ख्रिस्त आला. म्हणाल का आमेन? कोण आला? येशू ख्रिस्त तुमच्या घरात आलेला आहे, त्याचा तुम्ही आदर करतात. पास्टर येतो म्हणजे त्याच्या घरातली कहाणी नाही सांगत. देवाचं वचन येऊन तुमच्या अंतःकरणाचा दरवाजा खोलून त्यामध्ये टाकत असतो. तुमची प्रगती होण्यासाठी पास्टर तुमच्या घरात येते. येशू मसीह की. शेवट वचन आपण वाचू यामध्ये. फार सुंदर वचन आहे हे, पण
प्रेक्षितांचे कृत्य 12वा अध्याय. तेरावं वचन वाचा. तो दरवाजाची दिंडी ठोकीत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. काय घेण्यात आली? कोण दरवाजा ठोकत आहे सांगा? दरवाजा कोण ठोकत आहे? सांगा मला नक्की. पेत्र दरवाजा काय करत आहे? म्हणा, ठोकीत आहे. हा, दरवाजाची काय लिहिलं आहे? दिंडी. म्हणजे त्याला काय म्हणतात? कडी. काय वाजवतो? कडी. आणि या ठिकाणी रुदा नावाची जी मुलगी आहे ती किती वर्षाची असं नाही सांगितले, पण कडी वाजून त्या मुलीने आपला काय लावला आहे? याचा अर्थ काय आहे माहितीये का? तिला मेंढपाळाची वाणी ओळखली. तिनं आपल्या सेवकाची वाणी ओळखली की आमचा मेंढपाळ पुन्हा परत आलेला. आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी कडी वाजवल्यानंतर तिनं आपला कान लावलेला आहे. काय लावला? म्हणा, काय लावला? म्हणा, कान लावला. काय लावला? आणि कानोसा असं लिहिलंय, मुलगी कानोसा घेण्यास आली. तुम्ही कोणाकडे कान लावला आज विचार करा. तुम्ही काय ऐकत आहात हा विचार करा. तुम्ही कोणाविषयी ऐकत आहात हा पण विचार करा. तुम्ही कोणाचा शब्द ऐकत आहात हा पण विचार करा. आणि तुमच्या हृदयाची कडी आज पण वाजवली जात आहे. म्हणा आमेन. कडी पण वाजवली जात आहे. तुम्ही आज प्रभूच्या मंदिरात देवाचं वचन ऐकण्यासाठी कान लावत आहात का? देवाच्या वचनात लिहिलं आहे, ज्यांना कान आहे, ज्यांना कान आहे त्यांनी देवाचं वचन कान लावा देवाच्या वचनाकडे की देव तुमच्या संग आणि माझ्या संग काय बोलत आहे. जे लोक कान लावतील ते लोक